नमस्कार, मी डी.टी. आंबेगावे, मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स। सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा। तळा शहरात नुकतेच पीके अँड स्नॅक्स सेंटर सुरू झाले। विविध स्वादिष्ट आणि परवडणाऱ्या स्नॅक्सची मेजवानी ग्राहकांना येथे उपलब्ध होणार आहे। या सेंटरचं उद्घाटन मारुती शिर्के गुरुजी आणि सौ मनीषा मारुती शिर्के यांच्या शुभ हस्ते पार पडले। तळा नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे, नगरसेवक रितेश मुंडे, मंगेश शिगवण, प्रकाश गायकवाड, मंगेश पोळेकर, तळा तालुका नाभिक संघाचे अध्यक्ष रुपेश साळुंखे आणि नाभिक समाज बांधव तळे विभाग शिक्षण संस्थेचे सचिव मंगेश देशमुख, प्राचार्य डॉक्टर नानासाहेब यादव आणि कर्मचारी मुख्याध्यापक दिलीप ढाकणे, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, समाजसेवक विजय तांबे, उद्योजक श्रीराम कसबजे, समाजसेवक खेळू वाजे, तळा शहरातील व्यक्तिमत्व मारुती शिर्के गुरुजी यांचे सुपुत्र आणि एक मनमिळावू व्यक्तिमत्व समीर शिर्के यांच्या मार्फत सदर सेंटर सुरू करण्यात आले। यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ मिळणार आहेत। वडापाव, मिसळ, बर्गर, पिझ्झा, सँडविच, मोमोज, कोल्ड कॉफी, गरमागरम चहा असे विविध खाद्यपदार्थांची चव आणि गुणवत्ता खात्रीने मिळेल असं समीर शिर्के यांनी सांगितलं। सर्व ग्राहकांना एक विशेष सुविधा देण्यात येणार आहे, ज्यामध्ये आपण घरबसल्या लिंक ओपन करून मेनू कार्ड पाहून डायरेक्ट ऑर्डर देऊ शकता। त्याचप्रमाणे तळा शहरामध्ये घरपोच ऑर्डर मिळणार आहे। तसेच कॅफेमध्ये येऊन आपण टेबलवर बसून स्वतःहून QR कोड स्कॅन करून स्वतःची ऑर्डर बुक करू शकता। यामध्ये आपल्याला पार्सल सुविधाही देण्यात येत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे। उद्घाटन प्रसंगी मान्यवरांनी या नव्या उपक्रमाचं स्वागत केलं असून तळा शहरातील खाद्यप्रेमींसाठी पीके अँड स्नॅक्स सेंटर हे नवे पर्याय ठरणार असल्याचं प्रतिपादन केलंय। आज तळा येथे आमचे मित्र समीर शिर्के यांच्या वतीने पीके कॅफेची सुरुवात होत आहे। तळ्यामध्ये ज्या गोष्टीची आता आवश्यकता होती, तरुणाईंना एक बसण्याचं ठिकाण आणि तिथे त्यांना आवश्यक असणाऱ्या वेगवेगळ्या खाण्याच्या वस्तू मिळण्याच्या दृष्टिकोनातून आज एक चांगली सुरुवात आमच्या सहकारी मित्रांनी इथे केलेली आहे। मी त्याच्यासाठी त्याच्या या नवीन व्यवसायासाठी हार्दिक शुभेच्छा देतो आणि तरुणांना किंवा तळ्यातल्या सर्व मंडळींना आवाहन करतो की त्यांनी येऊन निश्चितच ह्या कॅफेचा लाभ घ्यावा आणि आपली उपस्थिती एकदा तरी सुरुवातीला दाखवावी आणि नंतर त्यांचा हा व्यवसाय चांगला चालू अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो मी। आज तळा शहरामध्ये पीके कॅफे या नावाने एक नवीन व्यवसायाची सुरुवात आपल्या तळा शहरामध्ये झालेली आहे। त्याचे मालक माझे मित्र, माझे सहकारी सन्माननीय समीरजी शिर्के, खऱ्या अर्थाने तळा तालुक्यामध्ये व्यवसाय सुरू करण्यासाठी तरी एक धाडस लागतं। तालुक्याची सध्याची परिस्थिती वर्षानुवर्ष जी कमी होत चालली आहे आणि त्यामध्ये असं धाडस दाखवणं हे हिमतीचं काम आहे। आणि तालुक्यामध्ये कॅफे हा तर मला तर वाटतं मुंबईसारख्या ठिकाणी, पुण्यासारख्या ठिकाणी, पनवेलसारख्या ठिकाणी आम्ही पाहिलं आहे, पण तळा तालुक्यामध्ये पहिल्यांदाच पाहिलं आणि त्याच्यासाठी मी तुमचं खूप खूप आभार मानेल की अशा पद्धतीची एक सेवा, असा व्यवसाय तुम्ही या तळा तालुक्यातल्या तरुणांसाठी आणलंय। कारण शेवटला तळा तालुक्यामध्ये मिसळ, वडापाव आणि कांदा भजी ह्याच्या पलीकडे कोणाची मजर नाही उडी मारायची, पण त्याच्यामध्येच तुम्ही एक वेगळ्या पद्धतीचं असं व्यंजन तळावासियांसाठी तुम्ही आणलात, त्याबद्दल खूप खूप आभारी आहे। आणि ईश्वरचरणी प्रार्थना करतो की तुमच्या या व्यवसायाला खूप खूप भरभराटी येऊ। एवढासा उघडला रोपटं तर त्याचं मोठं वृक्ष व्हावं ही चरणी प्रार्थना करतो। आणि गणपतीच्या निमित्ताने तुम्ही चालू केल्यात म्हणून गणपती बाप्पा सर्वांना नमस्कार, मी समीर शिर्के। आपण तळ्यामध्ये प्रथमच आपण पीके कॅफे नावाचं एक नवीन कॅफे सुरू करतोय। त्याच्यामध्ये तळ्यामध्ये प्रथमच आपण त्याच्यामध्ये सँडविच, बर्गर, पिझ्झा, नाचोज, मोमोज किंवा त्याचे बर्गर्स अशी अनेक प्रकार त्याच्यामध्ये आपण आणतोय, जे तळा तालुक्यामध्ये म्हणा की अजून आसपासच्या शहरामध्ये क्वचितच मिळतात। अशी एक नवीन सेवा आपल्या समोर मी सादर करतोय। त्याच्यामध्ये मी सगळ्यांना आवाहन करतो की तुम्ही प्रथम या, टेस्ट करा आणि माझी खात्री आहे की ही टेस्ट तुम्हाला नक्कीच आवडेल आणि अशा प्रकारे सगळ्यांनी मला प्रेम करा आणि मला भरपूर प्रतिसाद द्या, हीच तुम्हाला सगळ्यांना विनंती। धन्यवाद। पीके कॅफे याचे मालक मारुती शिर्के यांचा मुलगा समीर शिर्के आणि हा जो कॅफे चालू केलेला आहे, तर ह्याला प्रगत असा प्रतिसाद भेटला पाहिजे आणि तुझ्या चरणी हा जो आता जो श्रीफळ तुला देत आहे तो मान्य करून घे आणि ह्यांच्या कुटुंबावरती तुझं कृपाक्षेत्र कायम राहिलेलं आहे, ते असंच कायम राहिलं पाहिजे आणि सर्व कुटुंबाला सुखाचे दिवस दाखवते। सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स।